अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 21। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायांती कथानुसंधान ठाकुरादिका महापुरुष दर्शन कैसे झाले ते करावे श्रवण एकाग्र मन करोनी। काय तया वक्ताच्या बोले, श्रवणी जे पडता श्रोतांना डोले, अंगीचा रोमांचही न हाले, व्यर्थ गेले ते बोल। जया श्रवणी न श्रोते रिजले, बाष्प गदगद कंठन दाटले, नैनी प्रेमानंदाश्रून वहिले, व्यर्थ गेले ते कथन। वाणी बाबांची मनोहारिणी, उपदेशाची अलौकिक सरणी, जयांची प्रतिपदी अभिनव करणी, मस्तक चरणी तयांचे। न येता दैव उदयासी, गाठी न पडे साधू संताशी, तो जवळ असता उशापाशी, पाप राशीस दिसेना। या प्रमेयाच्या सिद्धतेसी, न लग जावे देशी विदेशी, मी समाजी या अनुभवासी, श्रोती यासी कथितो की। पीर मौलाना नामे प्रसिद्ध, होते वांद्रे शहरी सिद्ध, हिंदू पारसी परधर्मी प्रबुद्ध, घेती शुद्ध दर्शनते। मी ते शहराचा न्यायाधीश, मुजावर तयांचा नाम इनुस, पाठ पुरविली रात्र दिवस, यावया दर्शनास तयाने। हजारो लोक तेथे यावे, किमर्थ आपण तेथे जावे, भिडे भाडेच्या भरी भरावे, आचवावे निजलौकिका, ऐसे काही मनी भावावे, दर्शनास कधीही न जावे, आपणसी आपल्या छायेस भ्यावे, दुर्दैव यावे आडवे। ऐसी कित्येक वर्ष गेली, तेथून पुढे बदली झाली, पुढे जेव्हा ती वेळ आली, शिर्डी जोडिली अखंड। तात्पर्य हा संता समागम, अभाग्यास न तेथे रिगम, होता ईश्वरी कृपा हा सुगम, अन्यथा दुर्गम हा योग। ये विषयीची गोड कथा श्रोता सादर परिस्थिती आता, या संताच्या अनादि संस्था, गुह्य व्यवस्था कैशा त्या। यथाकाल वर्तमान, जया जे जे आवडे स्थान, अवतार घेती कार्याकारण, परी ते अभिन्न परस्पर। देश काल वस्तू भिन्न, परी एकाची जी ऊन खून, दुजा संत जाणे संपूर्ण, अंतरी एकपण सकळी का। जैसी सार्वभौम राजाची ठाणी, वसविली असती ठिकठिकाणी, तेथ तेथ अधिकारी नेमुनी, अबादानी संपादिती। तैसाचा हा स्वानंद सम्राट, जागोजागी होऊनी प्रकट, चालवी हा निज राज्य शकट, सूत्रे अप्रकट हालवी। एकदा एक आंग्ल विद्याविभूषित, BA या उपपदाने युक्त, जे हळूहळू मार्गक्रमत, झाले नामांकित अधिकारी, मिळाली पुढे मामलत, वाढता वाढता झाले प्रांत, तयासी साईबाबांचा सांगात, सुदय प्राप्त झाला। दिसाया ही मामलत बरी, डोंगरी जैसी दुरून साजरी, निकट जाता वेडिली काजरी, माने परिती मोठीच। गेले ते पूर्वील गोड दिवस, जय होती या अधिकाराची हौस, प्रजाही मानी अधिकारी यास, परस्परास आनंद। पुसू नये आताचे हाल, सुखाची नोकरी गेला तो काळ, आता जबाबदारीचा सुकाळ, ओला दुकाळ पैशाचा। पूर्वील मामलतीचा मान, तैसेच पूर्वील प्रांता समान, वैभव आता येना दिसून, नोकरी कसून करताही, असो तेही अधिकार संपादन, अलोट पैका वेचल्या वाचून, न करिता सतत अभ्यासशीन, इतर कोण करू शके। आधी होऊ लागे BA, मग तो नगदी कारकुन होय, महिना पगार 30 रुपये, मार्गे ऐसिये ती गती। यथा काळ घाटावर जावे, जमीन मापनी कायक शिकावे, मोजणीदारामध्ये राहावे, पास व्हावे परीक्षे। पुढे जेव्हा एखादी असामी, स्वये जाईल वैकुंठ धामी, करील आपुली जागा रिकामी, पडेल कामी ती याच्या। आता असो हे सराट, कशास पाहिजे नुसती वटवट, ऐशा एकास साईची भेट, झाली ती गोष्ट परिसावी। बेळगावा निकट देख, ग्राम आहे वडगाव नामक, आले मोजणीदाराचे पथक, मुक्कामास एकते केला। गावी होते एक सत्पुरुष, गेले तयाचे दर्शनास, चरणावरी ठेविले शीस, प्रसाद आशिष पावले। त्या सत्पुरुषांचे हातात होता निश्चळ दासकृत, विचारसागर नामक ग्रंथ, जो ते वाचित तय होते। पुढे काही वेळ जाता, येतो म्हणून निघून लागता, ते साधू जे वदले उल्हासता, तया गृहस्था ते परिसा। बरे आता आपण यावे, या ग्रंथाचे अवलोकन करावे, तेने तुमचे मनोरथ पुरावे, असावे हे लक्षात। तुम्ही पुढे निजकार्य दिशे, जाता जाता उत्तर दिशे, मार्गात महाभाग्यवशे, महापुरुषासी दर्शन। पुढील मार्ग ते दावितील, मनाशी निश्चलता ते देतील, तेच मग उपदेशितील, ठसवितील निजबोध।
तेथील मग ते कार्य सरले. जुन्न रास तेथूनही बदललेले. नाणे घाट चढणे आले, ओढवले ते संकट. मार्ग तेथील अतिबिकट, रेड्यावरूनही चढती घाट. रेडा हाच पदार्थ शकट, आणिला निकट आरुढाया. होतील पुढे मोठे अधिकारी, मिळतील घोडे गाड्या मोटारी. आज तो घ्या रेड्याची हाजिरी, वेळ साजरी करा की. घाट चढणे अशक्य पायी, रेडिया विन नाही सोयी. ऐसी ती नाणे घाटाची नवलाई, अपूर्वाई वाहनाची. मग तयांनी केला विचार, पाला नीला रेडा केला तयार. तयावरी चढविले खोगीर, कष्टे स्वार जहाले. स्वार खरे पण होती चढन, रेडियासारखे अपूर्व वाहन. झोके हिसके खाता जाण, भरली कणकण पाठीत. असो पुढे हा प्रवास सरला, जुन्नराचा कार्यक्रम पुरला. मग बदलीचा हुकूम झाला, मुक्काम हालला तेथुनी. कल्याणास झाली बदली, चांदोरकरांची गाठ पडली. साईनाथांची कीर्ती ऐकली, बुद्धी उदेली दर्शनाची. दुसरे दिवशी आली बारी, झाली चांदोरकरांची तयारी. म्हणती चला हो बरोबरी, करू वारे शिर्डीची. घेऊ बाबांचे दर्शन, करू उभयता तयासी नमन. राहू तेथे एक दो दिन, येऊ परतोन कल्याणा. परितेस दिनी ठाणे शहरात, दिवाणीचे अदालतीत. मुकदमा सुनावणे निर्णीत, त्यागिली सोबत तदर्थ. नानासाहेब आग्रह करीत, चला हो आहेत बाबा समर्थ. पुरवितल तुमचा दर्शनार्थ, की पदार्थ तो मुकदमा. परी हे कैचे तयास पटे, तारीख चुकविता भय वाटे. चुकतील केवी हेल पाटे, भाल पट्टी लिहिलेले. नानासाहेब चांदोरेकरे, कथिली पूर्वीला प्रत्यंतरे. दर्शन काम धरिता अंतरे, विघ्नते सरे बाजूला. परी येईना विश्वास जीवा, करीतील काय निज स्वभावा. म्हणती आधी घोर चुकवावा, निकाल लावावा दाव्याचा. असो मग ते ठाण्यास गेले, चांदोरकर शिर्डीस निघाले. दर्शन घेऊन परत फिरले, नवल वर्तले इकडे पाय. वेळी जरी हे हजर राहिले, दाव्याचे काम पुढे नेमिले. चांदोरकरही हातचे गेले, खजील झाले अंतरी. विश्वास ठेवी तो बरे होते, चांदोरकर सवे नेते. दर्शनाचे कार्य उरकते, स्वस्थ चित्ते शिर्डीत. दाव्यापरी दावा राहिला, साधू समागमही गुंतरला. उठाउठी निश्चय केला, जावयाला शिर्डीस. न जाणो मी शिर्डीचा जाता, समय नानांची भेट होता. स्वय निर्वितील साईनाथा, आनंद चित्ता होईल. शिर्डीस नाही कोणी परिचित, तेथ मी सर्वथैव अपरिचित. नाना भेटता होईल उचित, जरी क्वचित योग तो. ऐसे विचार करीत करीत बैसले ते अग्निरथात. दुसरे दिवशी पावले शिर्डीत, नाना ते अर्थात नाहीत. हे जे दिनी यावया निघाले, नाना ते दिनी जावया गेले. तेने हे बहु हताश झाले, अति हिरमुसले मनात. असो मग तयास तेथे भेटले, तयांचे दुसरे स्नेही भले. तयांनी साईंचे दर्शन करविले, हेतू पुरविले मनाचे. दर्शने पायी जडले चित्त, घातला साष्टांग दंडवत. शरीर झाले पुलकांकित, नैनी स्रवत प्रेमाश्रू. मग ते होता शनैक स्थित, काय तयांसी बाबा वदत. त्रिकालज्ञ मुख करोनी सस्मित, सावध चित्त ते परिसा. कानडी आप्पाचे ते सांगणे, जैसे रेडिया संगे घाट चढणे. ऐसे न येथील सोपे चालणे, अंग झिजविणे अनिवार्य. करणी पडता खुणेची अक्षरे, अंतरंग अधिकची गहिवरे. पूर्वीला सत्पुरुष वचन खरे, प्रत्यंतर ठरले की. मग जोडून या उभय हस्ता, साईपदी ठेविला माता. म्हणते कृपा करा साईनाथा, मज अनाथा पदरी घ्या. आपणची माझे महापुरुष, निश्चळ दास ग्रंथोपदेश. आज मज कळला अशेष, निर्विशेष सुखबोध. कुठे वडगाव कुठे शिर्डी, काय ही सत्पुरुष महापुरुष जोडी. किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडे, उपदेश निर्वडे कैसी हे. एक म्हणती ग्रंथ वाचा, पुढे संगम महापुरुषाचा. मग ते पुढील कर्तव्याचा, उपदेश साचा करतील. दैव योगे तेही भेटले, तेच ते हे खुनाही पटविले. परी ते एकाचे वाचिले, दुजया आचरिले पाहिजे. तयासी म्हणती साईनाथ, अप्पांनी सांगितले ते यथार्थ. परी जेव्हा ते येईल कृतीत, पूर्ण मनोरथ तय होती. निश्चल दास विचारसागर, वडगावी भक्तार्थ झाला उच्चार. काळे ग्रंथ पारायणानंतर, शिर्डीत आचार कथी येला. ग्रंथ करावा आदिश्रवण, त्याचीच मग करावे मनन. होता पारायणावर्तन, निधी ध्यासन होतसे. वाचिले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले. या उपड्या घड्यावर तोय ओतले, तैसे झाले ते सगळं.
व्यर्थ व्यर्थ ग्रंथ वाचन, हाती न ये जो अनुभव ज्ञान, ब्रह्मसंपन्न गुरुकृपेविन, पुस्तके ज्ञान निष्फळ. ये अर्थीची अल्पकथा, दाविल भक्तीची यथार्थता, पुरुषार्थाची अत्यावश्यकता, श्रोता निजस्वार्था परिसिजे. एकदा एक पुण्यपट्टन कर, नामे अनंत राव पाटन कर, साई दर्शनी उपजला आदर, आले सत्वर शिर्डीस. वेदांत श्रवण झाला सकळ, सठिक उपनिषदे वाचिली समूळ, परी तन्मानस अक्षयी चंचळ, राहिना तळमळ तयांची. घेता साई समर्थांचे दर्शन, निवाले पाटणकरांचे नयन, करुणी पायांचे अभिवंदन, यथोक्त पूजन संपादिले. मग होऊनी बद्धांजुळी, बैसुनी सन्मुख बाबांचे जवळी, अनंत राव प्रेम सम्मेळी, करुणा बहाळी पुसतकी. केले विविध ग्रंथावलोकन, वेद वेदांग उपनिषद ध्ययन, केले सशास्त्र पुराण श्रवण, परी हे निर्विन्न मन कैसे. वाचिले ते व्यर्थ गेले, ऐसेच आता वाटू लागले, अक्षरहीन भावार्थी भले, वाटती चांगले मजहून. वाया गेले ग्रंथावलोकन, वाया शास्त्र परिशीलन, व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान, अस्वस्थ मन हे जोवरी. काय ते फोल शास्त्र व्युत्पत्ती, किमर्थ महावाक्यानुवृत्ती, जेने न लादे चित्ताश शांती, ब्रह्मसंविती काशाची. कर्णोपकर्णी परिसिली वार्ता, साई दर्शने निवारे चिंता, विनोद गोष्टी वार्ता करिता, सहज सत्पथा लाविती ते. मनवून महाराज तपोराशी, पातोलो आपुल्या पायापाशी, येईल स्थैर्य माझी या मनासी, आशीर्वचनासी द्या आयशा. तव महाराज झाले कथिते, एका विनोदपर आख्यायिकेते, जेने अनंत राव समाधानाते, पावल्ले साफल्य ते ज्ञानाच्या. ती अल्पाक्षर परमसार, कथा वाच कथितो व्हा श्रवण तत्पर, विनोद परितो बोधपर, कोण अनादर करील. बाबा देत प्रत्युत्तर, एकदा एक आला सौदागर, तेव्हा एक घोडे समोर, घाली लेंडार नवांचे. सौदागर निज कार्य तत्पर, लेंडिया पडता पसरीला पदर, बांधून घेता घट्ट त्या समग्र, चित्तेकाग्र लाधला. हे काय वदले साई समर्थ, काय असावा किमतीतार्थ, लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ, काहीही अर्थ कळेना. ऐसा विचार करीत करीत अनंत राव माघारा येत, कथिले संभाषण इत्तमभूत, केळकरा प्रत तयाने. म्हणती सौदागर तो कोण, लेंडियाचे काय प्रयोजन, नवाचीच काय कारण, सांगा उलगडून हे मजला. दादा हे काय आहे कोडे, मी अल्पबुद्धी मजते नुलगडे, होईल बाबांचे हृदय उघडे, ऐसे रोकडे मजकथा. दादा वदती मजई न कळे, ऐसेच बाबांचे भाषण सगळे, परितयांच्याच स्फूर्तीच्या बळे, कथितो आखळे जे मज. कृपा ईश्वरी ते हे घोडे, हे तो नवविधा भक्तीचे कोडे, विना भक्तीनं परमेश्वर जोडे, ज्ञान न आतुडे एकल्या. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण, चरण सेवन अर्चन वंदन, दास्य सख्य आत्मनिवेदन, भक्ती हे जाण नवविधा. पूर्ण भाव ठेवून अंतरी, यातून एकही घडली जरी, भावाचा भुकेला श्रीहरी, प्रकटेल घरीचं भक्तांच्या. जप तप व्रत योग साधन, वेदोपनिषद परिशीलन, उदंड अध्यात्मज्ञान निरूपण, भक्तिविहीन ते फोल. नको वेदशास्त्र व्युत्पत्ती, नको ज्ञानी हे दिगंत कीर्ती, नको शुष्क भजन प्रीती, प्रेमळ भक्ती पाहिजे. स्वये आपणा सौदागर समजा, सौद्याच्या या भावार्था उमजा, फडकता श्रवणादी भक्तींची ध्वजा, ज्ञान राजा उल्हासे. घोड्याने घातल्या लेंड्या नऊ, सौदागर आतुरले धावला घेऊ, तैसाच नवविधा भक्ती भाऊ, धरिता विसावू मनाते. तेनेच मनास येईल स्थैर्य, सर्वा ठाई सद्भाव गांभीर्य, त्याविन चांचल्य हे अनिवार्य, कथिती गुरुवर सप्रेम. दुसरे दिवशी अनंतराय, वंदू जाता साईचे पाय, पदरी बांधिल्यास लेंड्या काय, पृच्छात ही होय तयास. अनंतर राव तेव्हा प्रार्थिती, कृपा असावी दिनावरती, सहज मग त्या बांधिल्या जाती, कायती महती तयांची. तव बाबा आशीर्वाद देती, कल्याण होईल आश्वासिती, अनंतराव आनंदले चित्ती, सुख सविती लाधले. आता अनेक अल्पकथा, श्रोता परिस्थिजे सादर चित्ता, कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता, सन्मार्ग प्रवर्तका तैसीच. एकदा एक वकील आले, येताशनीच मशिदी गेले, साईनाथांचे दर्शन घेतले, पाय वंदिले तयांचे. सभेचं मग देऊन दक्षिणा, बैसले बाजूस वकील तक्षणा, तेथे चालल्या साई संभाषणा, आदर श्रवणा उपजला.
बाबा तव तिकडे मुख फिरविती, वकिलास अनुलक्षून वदती, बोलते वर्मी जाऊन खोचती, वकील पावती अनुताप, लोक तरी हो लबाड किती, पाया पडती दक्षिणेही अर्पिती, आणिक आतून शिव्याही देती, काय चमत्कृती सांगावी. ऐकून हे वकील स्वस्थ राहिले, की ते निजांतरी पूर्ण उमजले, उद्गारात अनवर्थ हे तया पटले, तात्पर्य ठसले मनासी. पुढे जेव्हा ते वाड्यात गेले, दीक्षिता लागी कथी ते झाले, की जे बाबा लावूनी बोलले, सार्थची वहिले ते सर्व. येताच मजवर झाडीला ताशेरा, तो मज केवळ दिधला इशारा, कुणाची थट्टा निंदाही प्रकारा, देईन थारा अंतरी. शरीर प्रकृती होऊनी अस्वस्थ, मुनसप आमुचे झाले त्रस्त, राहिले रजेवर येते स्वस्त, आपली प्रकृती सुधारावया. वकिलांच्या खोलीत असता, मुनसफा संबंधे निघाल्या वार्ता, अर्थोअर्थी संबंध नसता, उहा पोहता चालली. औषधाविन या शरीरापदा, टळतील का लागता साईंच्या नादा, पावले जे मुनसफीचे पदा, तया हा धंदा साजे का. ऐसी तयांची निंदा चालता, चालली साईंची उपहासता, मीही तयातची होतो अंशता, तिची अनुचितता दर्शविली. ताशेरा नव्हे हा अनुग्रह, व्यर्थ कुणाचा उहापोह, उपहास निंदादी कुत्सित संग्रह, असत परिग्रह वर्जावा. आणिक एक हे प्रत्यंतर, असता 100 कोसांचे अंतर, साई जाणे सर्वाभ्यंतर, खरे अंतर ज्ञानी ते. आणिक एक झाला निवाड, असोत मध्ये पर्वत पहाड, काही न साईंच्या दृष्टी आड, गुप्तही उघड त्या सर्व. असो पुढे तेव्हापासून केला निश्चय वकिलांनी, अत्तपर निंदा दुरुक्ती वसनी, खडा कानी लाविला. आपण काहीही कुठेही करिता, येईन साईची दृष्टी चुकविता, ते विषयी झाली निश्चितता, असत्कार्यार्थता विराली. उदेली सत्कार्य जागरूकता, मागे पुढे साई सन्निधता, समर्थ कोण तया वंचिता, निर्धार चित्ता हा ठसला. पाहू जाता या कथेसी, संबंध जरी त्या वकिलासी, तरी ती सर्वार्थी आणि सर्वाशी, बोधक सर्वासी सारेखी. वकील वक्ते श्रोते समग्र, आणिक साईंचे भक्त इतर, तयांचाही ऐसाचा निर्धार, व्हावा मी साचार प्रार्थितो. साई कृपा मेघ वर्षता, होईल आपणा सर्वांची तृप्तता, ते अर्थी काही नाही नवलता, सगळा तृषार्था निवविल. अगाध साईनाथांचा महिमा, अगाध तयांच्या कथा परमा, अगाध साई चरित्राची सीमा, मूर्त परब्रह्मावतार. आता पुढील अध्यायी कथा परिसावी सादर श्रद्धाळू श्रोता, पुरविल तुमच्या मनोरथा, देईल चित्ता स्थैर्यता. भक्तांची भावी संकटावस्था, ठाऊक आधीच साई समर्था, थट्टा मस्करी विनोद वार्ता, हसता खेळता टाळीती. भक्त हेमाड साईस शरण, झाले हे कथानक संपूर्ण. पुढील कथेचे अनुसंधान, संकट निवारण भक्तांचे, कैसे साई कृपासागर, भक्तांची भावी संकटे दुर्धर, आधी जाणूनी करीती परिहार, इशारा वेळेवर देऊनी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अनुग्रह कर्णम नामम 21ोऽध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.